नमस्कार. आज फाल्गुन कृष्ण दशमी शके 1944. मी अर्चना केतकर सादर करत आहे ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. अधिक महिना आल्यामुळे नवीन वर्ष 13 महिन्यांचे. ठाण्यामध्ये पुढील 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. आणि आवक वाढल्याने कलिंगडाचे भाव उतरले. शेतकरी आणि ग्राहक राजाची मात्र लूट. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. गुढीपाडवा यंदा 22 मार्चला असून नवीन संवत्सरात श्रावण महिना अधिक असल्याने हे वर्ष 13 महिन्यांचं असणार आहे. 22 मार्च रोजी श्री शालिवाहन शके 1945 शोभन नाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. या वर्षीच्या गुढीपाडव्याची काही वैशिष्ट्ये आहेत. या नवीन संवत्सरात तसेच गुढीपाडव्याच्याच दिवशी भारतीय राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ होतो आहे. यापूर्वी सन 2004 मध्ये असा योग आला होता आणि या वर्षानंतर सन 2042 मध्येही गुढीपाडव्याच्याच दिवशी राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ होणार आहे, असं पंचांगकर्ते दाकरू सोमण यांनी सांगितलं. नूतन शालिवाहन शक 1945 हे संवत्सर 22 मार्च 2023 पासून 8 एप्रिल 2024 पर्यंत असणार आहे. या नूतन संवत्सरामध्ये 18 जुलै 2023 ते 16 ऑगस्ट 2023 श्रावण अधिक मास आला आहे. यामुळे नागपंचमी, श्रीकृष्ण जयंती, गणेश चतुर्थी, नवरात्र, विजयादशमी, दीपावली इत्यादी सण 19 दिवस उशिरा येणार आहेत. ठराविक सण हे ठराविक ऋतूंमध्ये यावेत यासाठी भारतीय पंचांग ही चांद्र सौर पद्धतीवर आधारलेली आहे. यासाठी एक नियम तयार करण्यात आला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणतात. कधी कधी एका राशीत सूर्य असताना 2 चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो. त्यावेळी पहिला तो अधिक मास आणि दुसरा तो निजमास समजला जातो. या नूतन वर्षी कर्क राशीत सूर्य असताना 18 जुलै रोजी आणि 17 ऑगस्ट रोजी अशा 2 चांद्रमासांचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे अधिक श्रावण आणि निजश्रावण असे 2 श्रावण मास आले आहेत. या नूतन शालिवाहन शक वर्षामध्ये 350वा शिवराज्याभिषेकोत्सव दिन येतो आहे. 8 जून 2023 रोजी शिवराज शक 350चा प्रारंभ होत आहे. शालिवाहन शके 1945 या नूतन वर्षामध्ये एकही अंगारकी संकष्ट चतुर्थी येत नाही. सुवर्ण खरेदीदारांसाठी 6 गुरुपुष्यामृत योग येणार आहेत. या नूतन संवत्सरामध्ये भरपूर विवाह मुहूर्त देण्यात आले आहेत. कोरोना संकटानंतर हा गुढीपाडवा येणार असल्याने गावोगावी निघणार असलेल्या शोभायात्रेमध्ये मोठ्या उत्साहाने लोक भाग घेणार असल्याचंही दाकरू सोमण यांनी सांगितलं. आमदार जितेंद्र आव्हाड आणि सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता दिसते आहे. आव्हाड यांनी काल सभागृहात त्यांना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आता त्यांनी या प्रकरणातील साक्षीदार समोर आणला आहे. या संदर्भात आव्हाड यांनी फिरोज या व्यक्तीला माध्यमांसमोर आणलं आहे. फिरोजला हत्यार आणण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर पालिकेत बैठक झाली. त्यावेळी काही आमिष देखील देण्यात आली, मात्र फिरोजने त्या कामासाठी नकार दिला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला धमकी आल्यानंतर फिरोज समोर आला. फिरोजने आव्हाड यांना या संदर्भात सावध राहण्याचा सल्ला दिला होता. कलावंत जेव्हा समस्या घेऊन सांस्कृतिक विभागाकडे येतील तेव्हा सांस्कृतिक विभाग कलावंतांच्या पाठीशी सदैव उभे राहील, असं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.
वाशी येथील तमाशा महोत्सवात तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते। यावेळी सन 2018-19चा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर करण्यात आला होता। हा पुरस्कार त्यांच्या कन्या अलका संगमनेरकर आणि कल्पना संगमनेरकर यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्वीकारला। तर सन 2019-20चा पुरस्कार अतांबर शिरढोणकर यांना आणि सन 2020-21चा पुरस्कार श्रीमती संध्या माने यांना यावेळी प्रदान करण्यात आला। सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चेहऱ्यावर आनंद देण्याची शक्ती आहे। जगातील महागड सौंदर्य प्रसाधन म्हणजेच चेहऱ्यावरील हास्य आणि आनंद आहे। ते देण्याची ताकद कलावंतामध्ये आहे। ही शक्ती आणि ऊर्जा कायम त्यांच्याकडे राहावी। तमाशाच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना ज्या काही समस्या घेऊन येतील त्या सोडवण्यासाठी आम्ही पाठीशी उभे राहू, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं। मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या प्रथम वर्ष जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी ऑगस्ट 2022च्या बॅचचा शपथग्रहण, तृतीय वर्ष विद्यार्थिनींचा पदवीदान तसेच यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला। सदर कार्यक्रमाचे मुख्य अतिथीपद निलिमा सोनावणे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा महाराष्ट्र शासन, प्रमुख अतिथीपद सुरेखा सावंत, अध्यक्ष ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य शाखा यांनी भूषवले। या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थिनींचे पालक, अन्य संस्थांचे पदाधिकारी तसेच ठाण्यातील परिचर्या प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य आणि नर्सिंग ट्युटर उपस्थित होते। यावेळी नर्सिंग ट्युटर सुनीता गुरुसाळे यांनी प्रथम वर्ष विद्यार्थिनींना परिचर्या व्यवसायाची शपथ दिली। तसंच मान्यवरांच्या हस्ते तृतीय वर्ष विद्यार्थिनींना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रशस्तीपत्रक आणि गुणवंत विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं। प्राजक्ता मोकल हिला इंदुबाई रामराव जपे उत्कृष्ट विद्यार्थिनी पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। सत्यवती जळगावकर फंडामेंटल ऑफ नर्सिंग प्रात्यक्षिक प्रथम हे पारितोषिक शबाना खान हिने पटकावलं। तर प्राजक्ता मोकल ही विद्यार्थिनी सुलोचना अय्यर सुवर्ण पदकाची मानकरी ठरली। निलिमा सोनवणे यांनी ज्ञान आणि कौशल्य ही परिचर्या व्यवसायाची 2 प्रमुख वैशिष्ट्ये असून याच्या जोडीला सुसंवाद कौशल्य हेही तेवढंच महत्त्वपूर्ण आहे असं सांगितलं। सुरेखा सावंत यांनी विद्यार्थिनींनी जी शपथ घेतली आहे त्यातील प्रत्येक शब्दाशी प्रामाणिक राहून काम करणे म्हणजेच उत्कृष्ट परिचारिका असणे असंही सांगितलं। तर शैलेश्वर यांनी संस्थेच्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल आम्हाला नेहमीच गौरव वाटतो आहे असं सांगून संस्थेला शुभेच्छा दिल्या। येऊरमधील आदिवासी बांधवांनी येऊर जंगल वाचवा मोहीम सुरू केली आहे। ठाणे पश्चिमेला लागून भले मोठे असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लाभले आहे। याच उद्यानात अनेक जंगली प्राणी, पक्षी आणि आदिवासी बांधवांचा वावर असतो। मात्र हळूहळू हे जंगल नाहीसे होत चालले असल्याने स्थानिक आदिवासींनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे। इथे मोठ्या प्रमाणात रात्रभर सुरू असलेल्या पार्ट्या, डीजेचा मोठ्या प्रमाणातला आवाज, रात्रभर चालणारे क्रिकेट टर्फ, दारू आणि अंमली पदार्थ विकणे, कचरा जंगलात टाकणे, अनधिकृत पार्किंगसह येऊर येथे नंगानाच हे सर्व प्रकार खुलेआम सुरू असून आदिवासी बांधवांनी येऊर जंगल वाचवा मोहीम सुरू केली आहे। हे जनतेचे सरकार आहे, मग येऊरमध्ये देखील सामान्य जनता राहते। याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावं अशी मागणी येऊर आदिवासी वन हक्क समितीच्या वतीने करण्यात आली आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एकमेव असे उद्यान आहे की त्याच्या बाजूने मुंबई आणि ठाणे ही मोठी शहरं आहेत। त्यामुळे हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या शहराची फुफ्फुसे आहेत। या शहरांना प्राणवायू पुरवण्याचं काम हे राष्ट्रीय उद्यान करतंय। हे उद्यान एवढं महत्त्वाचं असताना सुद्धा शासनाचे याकडे कानाडोळा होताना दिसत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे। अलीकडच्या काळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शासकीय जमिनी लुटण्याचा प्रयत्न होत असून नियमांना आणि कायद्यांना केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे।
हॉटेल्स आणि बंगल्यांच्या वाढत्या धोक्याचा परिणाम येऊरच्या वन्यजीवांवर होत आहे. लहान वटवाघुळं, टिटवी, घुबड, मोठे घुबड, गिधाड, काजवे, ससाणा हे पक्षी आता येऊर जंगलात आढळत नाहीत. त्याचप्रमाणे वाढती बांधकामं, वाहतुकीचा आवाज, झाडे तोडणे आणि प्रकाश प्रदूषण यामुळे बिबट्या, तरस, काळी मांजर, हरिण, भेकर, बेडूक यांचा वावर कमी झाला असून ठाण्याच्या भूजलाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला आहे. येऊरमध्ये ठाण्यातील अनेक बड्या राजकर्त्यांचे बंगले आहेत, त्यामुळे त्यांच्या दबावाला प्रशासन बळी पडत आहे. येऊरमध्ये आवाज किंवा गुंडगिरी होत असल्याच्या आदिवासींनी केलेल्या तक्रारी पोलीस आणि वन विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. ठाणे महानगरपालिका हद्दीतील हजाराहून अधिक वनहक्क दावे अनेक विभागांमध्ये प्रलंबित आहेत. सुमारे 187 वनहक्क दावे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहेत. राज्य सरकार आमच्या मागण्या गांभीर्याने घेत नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. हे सर्व प्रकार बंद झाले पाहिजेत अशी मागणीही ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी करत आहेत. येत्या काळात हे बंद झाले नाहीत तर येऊर आदिवासी वनहक्क समितीच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. जिल्हा नियोजन समितीमार्फत सन 2022-23 या वर्षासाठी वार्षिक योजनेअंतर्गत विकास कामांसाठी वितरित करण्यात आलेला निधी संपूर्ण खर्च होईल याची दक्षता विभाग प्रमुखांनी घ्यावी. हा निधी खर्च करताना कामाचा दर्जा आणि गुणवत्ता राखली जाईल याचीही जबाबदारी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिलेत. जिल्ह्यातील विविध विभागांना विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीच्या खर्चाचा आणि कामाच्या सद्यस्थितीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. जिल्हा नियोजन समितीमार्फत सन 2022-23 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनांसाठी दिलेल्या निधीच्या खर्चाचा यंत्रणा आणि योजनानिहाय आढावा शिनगारे यांनी घेतला. जिल्हा वार्षिक निधीतून करण्यात येणारी विकास कामं ही दर्जेदार असावीत. तसेच ही कामं वेळेत पूर्ण करून मार्च अखेरपर्यंत हा निधी पूर्णपणे खर्च होईल याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावं. विविध विभागांना प्रशासकीय मान्यतेच्या आधारे देण्यात आलेला निधी तातडीने खर्च करण्याची कार्यवाही करावी. अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी एकत्रित आराखडा तयार करावा असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ठाणे जिल्हा ब्रिज असोसिएशन संस्थेचे नामवंत खेळाडू राजू तोलानी आणि अजय खरे यांची
एशियन ब्रिज तसेच जागतिक ब्रिज स्पर्धेसाठी निवड झाली. याचं औचित्य साधून ठाणे जिल्हा ब्रिज असोसिएशनने त्यांचा सत्कार केला. महाराष्ट्र ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष जे.के. भोसले तसेच सचिव हेमंत पांडे यांच्या हस्ते या दोन्ही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. एशियन ब्रिज स्पर्धा चीनमध्ये तर जागतिक स्पर्धा इटलीमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र ब्रिज असोसिएशनचे सचिव हेमंत पांडे यांनी खास करून आणलेले स्मृतिचिन्ह यावेळी राजू तोलानी आणि अजय खरे यांना प्रदान करण्यात आलं. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राच्या वतीने अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 20 मार्च रोजी राष्ट्रीय स्तरावरील प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ भरती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात ITI-मधील तसेच 8वी, 10वी आणि 12वी उत्तीर्ण किंवा उच्च स्तर ITI उत्तीर्ण उमेदवारांनी सहभागी व्हावं असं आवाहन ITI-च्या वतीने करण्यात आलं आहे. अंबरनाथ येथील ITI-मध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला उपस्थित राहावं असं आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार SS जाधव यांनी केलं आहे. मुंबई वेधशाळेने कोकणामध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा दिलाय. मुंबई वेधशाळेने ठाणे पालघरमध्ये आज उद्या जोरदार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांबरोबरच विजेच्या कडकडाटाचाही इशारा दिला आहे. ठाण्यामध्ये आज जोरदार पाऊस तसेच वादळी वाऱ्याचा इशारा दिला असून काही ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तसेच ठाण्यामध्ये पुढील 2 दिवस वादळी वाऱ्यांबरोबरच हलक्या पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. आता लक्षवेधक बातमी. एकीकडे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याची तक्रार असतानाच दुसरीकडे शहरातील नागरिकांना मात्र भरमसाठ भाजीपाला, फळं तसेच अन्नधान्य खरेदी करावं लागत आहे. मग याला जबाबदार नक्की कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. अगदी सध्याचं उदाहरण घ्यायचंच म्हटलं तर कलिंगडाचं घेता येईल. APMC मार्केटमध्ये कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून दिवसाला 150 ते 200 गाड्यांची आवक होते आहे. त्यामुळे कलिंगडाचे भाव उतरले आहेत. 15 ते 20 रुपयांना किलो मागे विकले जाणारे कलिंगड 10 रुपयांवर आलं आहे. बाजारात मात्र कलिंगडासाठी किमान 50 रुपये मोजावे लागत आहेत. तर आवक जास्तीची झाल्याने हे भावही कोसळणार असल्याची भीती यावेळी व्यापारी व्यक्त करताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कलिंगड मोठ्या प्रमाणामध्ये APMC मार्केटमध्ये विक्रीसाठी येतं. मात्र यावेळेला ग्राहकांचीही खूप कमतरता जाणवत असल्याची प्रतिक्रिया कलिंगड विक्रेत्यांनी दिली असून हा माल सांगली, सोलापूर, बीड, वाडा, भिवंडी, उस्मानाबाद, नाशिक, यवतमाळ, वाडा, श्रीवर्धन तसेच परराज्यातून तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या ठिकाणाहून येतो. यामुळे अनेक ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये कलिंगडाची आवक झाली असल्याने दर कोसळले आहेत. पण किरकोळ बाजारात मात्र कलिंगडाला चढा भाव आहे. यामध्ये पिकवणाऱ्याच्या हाती काहीच लागत नसून मधला व्यापारी मात्र शेतकरी आणि ग्राहकांना लुटतोय. यासाठी खरं तर योग्य नियोजनाची गरज व्यक्त होते आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. नवीन वर्ष अधिक महिना आल्यामुळे 13 महिन्यांचं ठाण्यामध्ये पुढील 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आणि आवक वाढल्याने कलिंगडाचे भाव उतरले, शेतकरी आणि ग्राहक राजाची मात्र लूट. या होत्या ठाणे वार्ता.
आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.